महाराष्ट्राच्या कल्याणासाठी एकत्र येण्याचे आदेश आले तर आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया नाशिकमधल्या ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। अनेक वर्ष तुम्ही शिवसेनेत काम करता आहात। अगदी सुरुवातीपासून तुम्ही राज साहेबांबरोबर पण काम केलेलं होतं ज्यावेळेला ते होते शिवसेनेत। आता ही जी चर्चा सुरू आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याची, कसं बघताय, काय भावना आहेत शिवसैनिकांच्या? मुळात शिवसेनेमध्ये एक परंपरा, एक संस्कृती आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जो आहे हा आदेशावर चालणारा पक्ष आहे आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, कल्याणासाठी दोघं भाऊ जर एकत्र येत असेल आणि आम्हाला तसे आदेश प्राप्त होत असेल तर आम्हाला याच्यापेक्षा मोठा आनंद नाही। आम्ही याचं स्वागतच करू। आम्हाला जो आदेश येईल त्या आदेशाचं आम्ही स्वागत करू। मुळात शिवसेनेचा जन्म जो झाला होता तो मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झाला होता। संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती, मराठी माणसासाठी शिवसेनेने फार केलेलं आहे। पण मधल्या काळामध्ये राजसाहेब आणि उद्धवसाहेब याच्यामुळे मराठी माणूस विभागला गेला होता। दोघं जर एकत्र आले तर मराठी माणसाची विभागणी होणार नाही आणि तो आपल्यासाठी, म्हणजे माझ्यासाठी, तुमच्यासाठी, प्रत्येक मराठी माणसासाठी हा आनंदाचा क्षण राहील। आज आलेली बातमी निश्चित एक मराठी माणसासाठी, शिवसैनिकासाठी आनंदाची गोष्ट आहे। मी तुमच्याकडून हात जोडतो की अभी नहीं तो कभी नहीं हे दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावे आणि आमच्यासारख्या असंख्य शिवसैनिकांना एक नवीन जीवदान भेटेल यांच्यातून। अभी नहीं तो कभी नहीं। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। तुम्ही त्याचा अर्थ राजसाहेबांनी टाळी मागितली असं का लावला हे मला माहीत नाही। आणि एकतर समोरच्यानी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती राज ठाकरे साहेबांच्या बाबतीतली मला असं वाटतं की कमी लेखणारी भूमिका त्यांनी मांडलेली आहे। राजसाहेब यांचं नेतृत्व हे मनसेनं मान्य केलेलं नेतृत्व आहे, महाराष्ट्रानं मान्य केलेलं नेतृत्व आहे। ते त्यांचा स्वतंत्र पक्ष चालवतात। त्यांना अट टाकून त्यांना बरोबर आणणं एवढं ते छोटं नेतृत्व नाही आहे। त्याच्यामुळं मला असं वाटतं की जी अट टाकलेली आहे ती त्यांना कमी लेखण्यासाठी टाकलेली आहे आणि राजसाहेब एवढे मला असं वाटतं की कमकुवत नाहीत की ते अशा पद्धतीच्या अटी मान्य करून कोणाबरोबर जातील। मला असं वाटतं दोघं जर हातात हात घेत असतील तर आपण कशाला बोलावं त्याच्यात? दोन भाऊ जर एकत्र येत असतील तर आपण कशाला निष्कारण बोलावं? चांगलं आहे ना, कोणी दोन भाऊ एकत्र येत आहेत तर काय वाईट? चांगलं आहे, अभिनंदन, ऑल द बेस्ट।